नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रावर आधारित टॉप 100 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे। बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सामाजिक, म्हणजे अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे टिंबटिंब होय। तर बघा काय आहे ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन होय असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अर्थशास्त्र मानवाच्या टिंबटिंब वर्तणुकीचा अभ्यास करते। बघा कोणता अभ्यास करते, जे की अर्थशास्त्र मानवाच्या वर्तणुकीचा। तर बघा खाली ऑप्शन आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आर्थिक वर्तणुकीचा। अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते। तर बघा कोणाला अर्थशास्त्राचे जनक मानले जातात, तर बघा ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात। नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची समाद्री आहे असे टिंबटिंब यांनी म्हटले। तर बघा कुणी म्हटलेलं आहे, जे की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची समाद्री आहे, P.A. सॅम्युएल्सन यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशानुसार भारताचा सर्वाधिक व्यापार टिंबटिंब या देशाशी आहे। तर बघा कोणत्या देशाशी भारताचा सर्वाधिक व्यापार आहे, संयुक्त राज्य अमेरिका या देशाशी देशानुसार भारताचा सर्वाधिक व्यापार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हे गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत। तर बघा कोण आहेत गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष, तर बघा रतन टाटा हे गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, केंद्र सरकारने सर्वात प्रथम आउटकम बजेट टिंबटिंब रोजी सादर केले होते। तर बघा 25 ऑगस्ट 2005 रोजी सादर केलेले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सार्क सदस्य देशामध्ये टिंबटिंब रोजी व्यापार अस्तित्वात आला। तर बघा कधी आलेला आहे सार्क सदस्य देशामध्ये व्यापार अस्तित्वात, 1 जानेवारी 2006 मध्ये व्यापार अस्तित्वात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्ही गिरी राष्ट्रीय श्रम संस्था टिंबटिंब येथे स्थित आहे। तर बघा कोठे स्थित आहे, नोएडा म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस टिंबटिंब येथे स्थित आहे। तर बघा कोठे स्थित आहे, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था टिंबटिंब येथे स्थित आहे। तर बघा कोठे स्थित आहे, नोएडा या ठिकाणी राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब येथे स्थित आहे। तर बघा कोठे आहे, लुधियाना या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फोरमन प्रशिक्षण संस्था टिंबटिंब येथे स्थित आहे। तर बघा बेंगलोर या ठिकाणी फोरमन प्रशिक्षण संस्था आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय अनुदेशन प्रशिक्षण संस्था टिंबटिंब येथे स्थित आहे। तर बघा चेन्नई या ठिकाणी केंद्रीय अनुदेशन प्रशिक्षण संस्था ही स्थित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय कृषी विपणन संस्था टिंबटिंब येथे स्थित आहे। तर बघा जयपूर या ठिकाणी राष्ट्रीय कृषी विपणन संस्था ही स्थित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण प्रकाशित करते। तर बघा वित्त मंत्रालय हे दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण प्रकाशित करत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमर्त्य सेन यांना 1988 मध्ये अर्थशास्त्रातील त्यांच्या कोणत्या योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले। बघा अमर्त्य सेन यांना 1988 मध्ये कोणत्या म्हणजे अर्थशास्त्राच्या कामगिरीबद्दल नोबेल पारितोषिक दिलेलं आहे, तर बघा कल्याणकारी अर्थशास्त्राबद्दल म्हणजे त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेले होते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण टिंबटिंब साली करण्यात आले। तर बघा कधी करण्यात आलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण, तर बघा 1949 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
भटिंडामध्ये तेलाची रिफायनरी टिंबटिंब कंपनीमार्फत स्थापित करण्यात आली आहे. तर बघा कशामार्फत स्थापित करण्यात आलेली आहे? HPCL या कंपनीमार्फत भटिंडामध्ये तेलाची रिफायनरी स्थापित करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान ग्रामोद्योग योजनेचा प्रमुख उद्देश टिंबटिंब आहे. तर बघा काय आहे जे की पंतप्रधान ग्रामोद्योग योजनेचा उद्देश? तर बघा पिण्याचे पाणी, प्राथमिक शिक्षण, स्वास्थ्य तसेच निवास यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे पंतप्रधान ग्रामोद्योग योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय रुपयाचा विनिमय दर दररोज कोण निश्चित करते? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर बघा परकीय चलनांची मागणी आणि पुरवठा यावर आधारित बाजारातील शक्ती ही भारतीय रुपयाचा विनिमय दर दररोज निश्चित करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात रुपया चालू खात्यावर मुक्त स्वरूपात टिंबटिंबमध्ये परिवर्तनीय चलन बनले. तर बघा 1994 मध्ये परिवर्तनीय चलन बनलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रुपयाच्या दृष्टीने खालीलपैकी टिंबटिंब चलनाचे मूल्य सर्वाधिक आहे. तर बघा कशाचं मूल्य सर्वाधिक आहे जे की रुपयाच्या दृष्टीने आहे? तर बघा डॉलर या चलनाचे मूल्य रुपयाच्या दृष्टीने सर्वाधिक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी टिंबटिंब येथे स्थित आहे. तर बघा रांची या ठिकाणी इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी ही स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात FDIC परकीय थेट गुंतवणुकीची परवानगी नाही? तर बघा परमाणु ऊर्जा या ठिकाणी परवानगी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत हा टिंबटिंबचा सर्वात मोठा निर्यातदार, उपभोक्ता आणि उत्पादक आहे. तर बघा काजूचा सर्वात मोठा निर्यातदार, उपभोक्ता आणि उत्पादक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेचे पूर्वीचे नाव टिंबटिंब होते. तर बघा काय होते खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेचे नाव? UTI बँक हे खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेचे पूर्वीचे नाव होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिला निर्यात संवर्धन पार्क टिंबटिंब येथे स्थापन केला गेला. तर बघा नोएडा या ठिकाणी स्थापन केले गेले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंबने भारतातील सर्वात कमी किंमत असलेला अंगर ट्रॅक्टर प्रस्तुत केला. तर बघा SAS मोटर्सने भारतातील सर्वात कमी किंमत असलेला अंगर ट्रॅक्टर प्रस्तुत केला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात फिरते ATM सुरू करणारी टिंबटिंब ही पहिली बँक आहे. तर बघा कोणती बँक आहे? ICICI ही भारतात फिरते ATM सुरू करणारी पहिली बँक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, युरोपियन संघ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सध्या टिंबटिंब सदस्य आहेत. तर बघा किती सदस्य आहेत युरोपियन संघाचे? तर बघा 27 इतके सदस्य युरोपियन संघ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंटिग्रल कोच फॅक्टरी टिंबटिंब येथे स्थित आहे. तर बघा पुणे या ठिकाणी इंटिग्रल कोच फॅक्टरी ही स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय रेल्वे किती विभागात विभागलेली आहे? तर बघा 16 विभागामध्ये भारतीय रेल्वे ही विभागलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब हे पुस्तक अमर्त्य सेन यांनी लिहिलेली नाही. तर बघा मायक्रो इकॉनॉमिक्स हे पुस्तक अमर्त्य सेन यांनी लिहिलेली नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात ग्राहक संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा 1986 मध्ये भारतात ग्राहक संरक्षण कायदा ही अस्तित्वात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताची अर्थव्यवस्था अमेरिकन डॉलरच्या विनिमय दरात मोजल्यास ती जगातील टिंबटिंबाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर बघा 12व्या क्रमांकाची ही अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताने टिंबटिंब अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. तर बघा कोणती अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे भारताने? आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्था ही स्वीकारलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात टिंबटिंब कर व्यवस्था आहे. तर बघा 3 पदरी ही कर व्यवस्था आपल्या भारतात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हे भारतातील एकमेव कायदेशीर चलन आहे. तर बघा कोणतं आहे आपल्या भारताचं कायदेशीर चलन?
तर बघा, रुपया हे आपल्या भारतातील एकमेव कायदेशीर चलन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 41 नंबरचा. भारतीय रुपया टिंबटिंब आणि टिंबटिंब या शेजारी देशामध्ये कायदेशीर चलन म्हणून स्वीकारला जातो. तर बघा, नेपाळ आणि भूतान या शेजारी देशामध्ये कायदेशीर चलन म्हणून स्वीकारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात प्रतिवर्षी सरासरी टिंबटिंब मिलीमीटर एवढा पाऊस होतो. तर बघा, 1100 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या भारतामध्ये प्रतिवर्षी सरासरी एवढा होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील टिंबटिंब एवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे. तर बघा, 3,14,400 किलोमीटर एवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात वापरात असलेल्या पाण्यापैकी टिंबटिंब टक्के पाण्याचा शेतीच्या जलसिंचनासाठी वापर केला जातो. तर बघा, 92% या पाण्याचा आपल्या भारतामध्ये एकूण पाण्यापैकी 92% पाण्याचा शेतीच्या जलसिंचनासाठी वापर केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात लागणाऱ्या खनिज तेलापैकी टिंबटिंब टक्के खनिज तेलाचे साठे देशामध्ये आहेत. तर बघा, 25% जे काही खनिज तेलाचे साठे आहेत ते आपल्या देशामध्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मत्स्यपालनात भारताचा जगात टिंबटिंबावा क्रमांक आहे. तर बघा, 5वा क्रमांक हे मत्स्यपालनात आपल्या भारताचा जगात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, टिंबटिंब रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तर बघा, कधी झालेली आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना? 1 एप्रिल 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही भारतातील शिखर किंवा मुख्य बँक आहे. तर बघा, कोणती आहे जी बँक मुख्य बँक आहे? भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील शिखर किंवा मुख्य बँक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकांची नियुक्ती टिंबटिंबद्वारे होते. तर बघा, कोणाद्वारे होते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकांची नियुक्ती? तर केंद्र सरकारांद्वारे यांची नियुक्ती होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे व्यवस्थापक आहेत. तर बघा, रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे व्यवस्थापक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात एकूण टिंबटिंब शेअर बाजार आहेत. तर बघा, 23 इतके शेअर बाजार भारतात आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो. तर बघा, 2रा क्रमांक हे शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1969 मध्ये टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण केले. तर बघा, एकूण 14 बँकेचे राष्ट्रीयकरण पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबमध्ये आणखीन 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर बघा, कधी करण्यात आलेले आहे? जे राहिलेले 6 बँक आहेत त्यांचे राष्ट्रीयकरण. तर 1980 मध्ये राहिलेले जे काही 6 बँक होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी नाही? तर बघा, निधी कंपन्यांना थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय सांख्यिकीय संघटना खालीलपैकी टिंबटिंबच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते. तर बघा, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली केंद्रीय सांख्यिकीय संघटना ही कार्य करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये टिंबटिंबपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे. तर बघा, एकूण निधीच्या 49% पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब ही सर्वात जास्त लाभ प्राप्त करणारी कंपनी आहे. तर बघा, कोणती कंपनी आहे जी सर्वात जास्त लाभ प्राप्त करणारी कंपनी आहे? ONGC ही सर्वात जास्त लाभ प्राप्त करणारी कंपनी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यात सर्वप्रथम आधार कार्ड वितरित केले गेले. तर बघा, कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड वितरित केले गेले आहे? आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड हे वितरित केले गेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आधार योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रातील टिंबटिंब या ठिकाणी करण्यात आला. तर बघा, टेंभली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
आधार कार्ड खालीलपैकी कशासाठी वापरता येणार नाही? तर बघा, सरकारला सध्या वापरात असलेली पारपत्र, शिधापत्र इत्यादी कागदपत्रे रद्दबाबत करण्यासाठी वापरता येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारने टिंबटिंबमध्ये आपले नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. तर बघा, 1991 मध्ये भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण जाहीर केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हे प्रचंड तेजीचे वर्ष होते. बघा, अर्थशास्त्रामधील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, 1974 ते 75 हे वर्ष प्रचंड तेजीचे वर्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 64 नंबरचा, खालीलपैकी टिंबटिंब हा उद्योग परंपरागत लघु उद्योग नाही. तर बघा, अभियांत्रिकी हा उद्योग परंपरागत लघु उद्योग नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर बघा, वरीलपैकी सर्व हे प्रामुख्याने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी या साधनांचा म्हणजे वरील सर्व साधनांचा वापर हे केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 66 नंबरचा, किमान आधारभूत किंमत म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा, ज्या किंमतीला सरकार खरेदी करते त्यालाच किमान आधारभूत किंमत असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब समूहावर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम होतो. तर बघा, निश्चिती निवृत्ती वेतन मिळवणारे निवृत्तीधारक यांच्या समूहावर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लघु उद्योगाच्या निर्यात प्रोत्साहनासाठी पाठिंबा म्हणून टिंबटिंबची स्थापना केली गेली. तर बघा, लघु उद्योग विकास संघटनाची स्थापना ही लघु उद्योगाच्या निर्यात प्रोत्साहनासाठी पाठिंबा म्हणून स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संपूर्ण देशभरात दुपारचे जेवण योजना म्हणजे MDM अंतर्गत कोणत्या मुलांना देण्यात येते? तर बघा, प्राथमिक व उच्च प्राथमिक या विद्यार्थ्यांना संपूर्ण देशभरात दुपारचे जेवण योजना अंतर्गत मुलांना देण्यात येते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील लोकसंख्येचा विस्फोट टिंबटिंब शतकात झाला. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, 20व्या शतकामध्ये जगातील लोकसंख्येचा विस्फोट हे झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे टिंबटिंब घटक आहेत. तर बघा, आर्थिक घटक हे प्रामुख्याने शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाळवंटी प्रदेशात लोकसंख्येची घनता टिंबटिंब आढळते. सगळ्यांना माहीतच असेल, कमी आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी लोकसंख्या प्रामुख्याने टिंबटिंब वंशात विभागलेली आहे. तर बघा, किती वंशामध्ये विभागलेली आहे मानवी लोकसंख्या? तर 3 इतक्या वंशामध्ये विभागलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1975 साली जगाची लोकसंख्या टिंबटिंब अब्ज होती. तर बघा, किती अब्ज होती? 4 अब्ज ही इसवी सन 1975 साली जगाची लोकसंख्या होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील टिंबटिंब या खंडात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. तर बघा, ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोकसंख्येची घनता टिंबटिंब खंडात सर्वात जास्त आहे. तर बघा, आशिया या खंडामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 77 नंबरचा, भारतात दर टिंबटिंब वर्षांनी जनगणना केली जाते. तर बघा, आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना ही केली जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल? तर बघा, दरोडई उत्पन्नात वाढ हे लोकसंख्येच्या घट झाल्यास होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हा सर्वात अधिक बालकामगार असणारा देश आहे. बघा, कोणतं देश आहे जे की अधिक बालकामगार आहेत? तर बघा, आपला भारत देश या देशामध्ये अधिक बालकामगार असणारे देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब योजना सुरू केली आहे. तर बघा, कोणती योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने? सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना हे मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भारतातील अर्धरोजगारीचे कारण कोणते आहे? तर बघा, खाली ऑप्शन आहेत, तर योग्य सर्व
या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व हे भारतातील अर्धरोजगारीचे कारण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब आशियाई देशाचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा जास्त आहे. तर बघा, आपल्या नेपाळ या देशाचे आशियाई देशाचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही बहुसंख्य वृद्धांची गंभीर समस्या आहे. तर बघा, आर्थिक समस्या ही बहुसंख्य वृद्धांची गंभीर समस्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत निर्माणच्या कार्यसूचीत पुढील बाबींचा समावेश आहे. तर बघा, गृहनिर्माण या बाबींचा भारत निर्माणच्या कार्यसूचीत समावेश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील उत्पन्नाच्या आकड्याचे अनुमान कोणत्या संस्थेद्वारे केले जाते. तर बघा, CSO या भारतातील उत्पन्नाच्या आकड्याचे अनुमान या संस्थेद्वारे केले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याशी खालीलपैकी कोणत्या महान पुरुषांचे नाव जोडले गेले आहे. तर बघा, जवाहरलाल नेहरू या महान पुरुषांचे नाव हे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याशी जोडले गेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात 1 रुपयांची नोट आणि नाणी सोडून सर्व प्रकारच्या चलनी नोटांचे वितरण भारतीय रिझर्व्ह बँक करते. या नोटावर कोणाची सही असते. तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची सही असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रेल्वे बोर्डाचे वर्तमान अध्यक्ष टिंबटिंब हे आहेत. तर बघा, विवेक सहाय हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अंत्योदय कार्यक्रम कशाशी संबंधित आहे. तर बघा, गरिबातील गरिबांचा विकास करणे हे अंत्योदय कार्यक्रमाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा 90 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब भारत विकासासाठी आवश्यक अट नाही. तर बघा, लोकसंख्या वाढ ही भारत विकासासाठी आवश्यक अट नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मनी लॉन्ड्रिंग बिलचा संबंध कशाशी आहे. तर बघा, काळ्या धनावर नियंत्रण ठेवणे हे मनी लॉन्ड्रिंग बिलचा संबंध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत टिंबटिंब असते. तर बघा, वरीलपैकी कोणीही अर्थव्यवस्थेला नियंत्रित करीत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रुपया, डॉलर, शिलिंग, फ्रँक यांना कोणते एक सर्वसामान्य नाव दिले जाऊ शकते. तर बघा, विनिमय हे एक सर्वसामान्य नाव दिले जाऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब उत्पादनावर शुद्धतेच्या संदर्भात हॉलमार्क चिन्ह टाकले जाते. तर बघा, सुवर्ण आभूषणे उत्पादनावर शुद्धतेच्या संदर्भात हॉलमार्क चिन्ह हे टाकले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यापारी बँकांचे शाखांचे नियंत्रण टिंबटिंब करते. तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांच्या शाखांचे नियंत्रण करत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील कारणासाठी लघु आणि कुटीरोद्योग महत्त्वपूर्ण आहेत. तर बघा, अनेक लोकांना रोजगार हे लघु आणि कुटीरोद्योग महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात पहिला मानव विकास अहवाल टिंबटिंबमध्ये जारी केला गेला. तर बघा, एप्रिल 2002 मध्ये भारतात पहिला मानव विकास अहवाल हे जारी केला गेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय अर्थव्यवस्थेत टिंबटिंब हे खालील क्षेत्रापैकी पूर्णपणे खाजगी क्षेत्र आहे. तर बघा, कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वच क्षेत्रापैकी पूर्णपणे खाजगी क्षेत्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 99 नंबरचा, भारतात खालील संस्थेद्वारे कमोडिटी मार्केटचे नियमन केले जाते. तर बघा, वायदा बाजार आयोग या संस्थेद्वारे कमोडिटी मार्केटचे नियमन केले जाते. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, छोटे लक्ष्य निर्धारित करणे हा अपराध आहे असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. तर बघा, कोणी म्हटलेलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी छोटे लक्ष्य निर्धारित करणे हा अपराध आहे असे म्हटलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.